अहिल्यानगरच्या चापड गावात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उत्स्फूर्त स्वागत। अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन। संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण। शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण बंद करा, आधी स्वतःचा इतिहास तपासा। 10 वर्षे कृषी मंत्री असताना काय केले, रोहित पवारांचा भाजपला सवाल। बालविवाह मुक्त महाराष्ट्र हेच आमचे ध्येय, मंत्री आदिती तटकरे यांचं वक्तव्य। चालू वर्षात 1450 बालविवाह यशस्वीरित्या रोखली, मंत्री आदिती तटकरेंची माहिती। अहिल्यानगर विधान परिषद निवडणूक उमेदवारीबाबत अद्याप प्रश्नचिन्ह। अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस। अर्ज भरण्याबाबत प्राजक्त तनपुरेंना अद्याप आदेश नाही। कोकण विधान परिषद निवडणूक, राष्ट्रवादीला महायुतीकडून उमेदवारीसाठी सकारात्मकता। सुनील तटकरे यांचं मोठं विधान। आमदार प्रसाद लाड यांनी घेतली जरांगेंची भेट। छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात जरांगेंवर उपचार। प्रसाद लाड यांच्याकडून जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस। पालक प्रवास या नव्या उपक्रमाची सुरुवात। मुंबई उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्याकडून सुरुवात। उपक्रमाअंतर्गत पदाधिकाऱ्यांशी संवाद, विकास कामांचा आढावा, नागरिकांच्या प्रश्नांच्या निराकरणासाठी उपक्रम महत्त्वाचा। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी होणार बैठक। राज्यसभेसह बिहार, महाराष्ट्र विधान परिषदेचे उमेदवार ठरणार। समितीचे सदस्य म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा बैठकीला जाणार। कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, मंत्री भरत गोगावले यांची नरमाईची भूमिका। एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो मान्य, गोगावलेंचं वक्तव्य। कन्नड फलक सक्तीविरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती आक्रमक। वर्षा बंगल्यासमोर 29 जूनला धरणे आंदोलन, महाराष्ट्र एकीकरण समितीचा निर्णय। के.सी. वेणुगोपाल यांचा उद्धव ठाकरेंना फोन। कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचं निमंत्रण। उद्धव ठाकरे शपथविधीला उपस्थित राहणार, खासदार राऊतांची माहिती। विखेंनी घराण्याची अब्रू धुळीस मिळवली, मंत्री जरांगेंना का भेटतात तेच समजत नाही, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची टीका। हातभट्टीवर कारवाई होत नसेल तर हातभट्टी आणि गावठी दारूला सरकारी मान्यता द्या, रामदास आठवलेंचा अजब सल्ला। धाराशिव, लातूर, बीड विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय हालचालींना वेग। महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या महेश देशमुख यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता। हर्षवर्धन देशमुख आणि दिलीप इंगोले यांचा आज अमृत महोत्सव सोहळा। मंत्री नितीन गडकरी आणि पंकज भोयर सोहळ्याला राहणार उपस्थित। सोहळ्याची शिवपरिवाराकडून जोरदार बॅनरबाजी। कांदा प्रश्नावरून रोहित पवार पुन्हा आक्रमक। सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या, अन्यथा हा लढा अधिक तीव्र केला जाईल, आमदार रोहित पवारांचा इशारा। मराठा आणि ओबीसी समाजाला एकमेकांविरोधात उभं करून सरकारला सत्तेची खुर्ची मजबूत करायची आहे, विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका। ऊस बिलासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला प्रणिती शिंदेंचा पाठिंबा। हे सरकार निगरगट्ट सरकार, सरकार शेतकऱ्यांकडे पाठ फिरवण्याचे पाप करते, प्रणिती शिंदेंचा केंद्र सरकारवर निशाणा। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप निश्चित। 17 जागांसाठी तिन्ही पक्षांमध्ये एकमत। भाजप 11, शिवसेना 4, राष्ट्रवादी 2 जागा लढवणार, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर। भाजपच्या विधान परिषदेच्या उमेदवारांच्या नावावर दिल्लीत आज शिक्कामोर्तब होणार। मराठा आंदोलक मनोज जरांगेंचं उपोषण मागे। जरांगेंची सरकारच्या शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा। सरकारकडून जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य। उन्हात उपोषण केल्यानं जरांगेंची तब्येत खालावली। जरांगेंवर छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू। मनोज जरांगेंचं उपोषण म्हणजे पॉलिटिकल स्कोअर सेट करण्याचा प्रयत्न, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची टीका। सरकारने दिलेल्या मसुद्याला अभ्यासकांची मान्यता। 58 लाख नोंदी देण्याचे सरकारने मान्य केले, मनोज जरांगेंची माहिती। प्रमाणपत्र न दिल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार। मराठा कुणबी मंत्रालय स्थापन करण्यासाठी 1 महिना वेळ। बलिदान गेलेल्या कुटुंबांना 15 दिवसात निधी देणार, जरांगेंना सरकारकडून आश्वासन। इंधन दरवाढी विरोधात मुंबई काँग्रेसचं 1 आणि 2 जूनला आंदोलन। जनतेची लूट थांबवा, पेट्रोल, डिझेल, सीएनजीच्या दरवाढी मागे घ्या, खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात करणार आंदोलन। अनिकेत तटकरेंनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। अनिकेत तटकरेंनी घेतली उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट। अनिकेत तटकरेंची सोशल मीडियावरून माहिती। साहेबांचे मार्गदर्शन नेहमीच प्रेरणादायी, अनिकेत तटकरेंचं वक्तव्य। यवतमाळ विधान परिषद निवडणुकीसाठी साहेबराव कांबळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल। साहेबराव कांबळे महाविकास आघाडीचे उमेदवार।
धाराशिव भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी उमेदवारी डावलल्याने नाराज असल्याची चर्चा सोशल मीडियावर पोस्ट करत व्यक्त केली नाराजी. नवी मुंबईतील विविध भागात पहाटे पावसाची हजेरी. हलक्या स्वरूपाच्या पावसाने परिसरात गारवा निर्माण. भिवंडीत मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी. उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा. वातावरणात गारवा. कुर्ला परिसरात लहान चिमुकल्यांनी पावसामध्ये फुटबॉल खेळत आनंद लुटला. मान्सूनपूर्व पाऊस दाखल झाल्यामुळे मुंबईमध्ये मुंबईकरांना मोठा दिलासा. मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा. काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम. वसई विरार शहरात पावसाला सुरुवात. शहरातील विविध भागांमध्ये पावसाच्या सरी. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण. अमरावतीत अवकाळी पावसाचा 12 गावांना फटका. पावसासह आलेल्या वादळाने 96 घरांची पडझड. 25 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. बुलढाण्याच्या खामगावात 15 ते 20 मिनिटं मुसळधार पाऊस. बहुतांश जिल्ह्यात वातावरण बदल झाल्याचे चित्र. शेगाव शहरात सुद्धा तुरळक पावसाच्या सरी. धाराशिवमध्ये वाढत्या उन्हामुळे पाणी पातळी घटली. ऊस पिकांचं मोठं नुकसान. पावसामुळे ऊसाच्या क्षेत्रात वाढ. खेड नांदेड ही बस गेल्या वर्षभरापासून सुरू. एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बस बंद करून खासगी ट्रॅव्हल्स सुरू केल्याचा आरोप. नागरिकांमध्ये संताप. वसईच्या समुद्रकिनारी पर्यटकांची रीलसाठी जीवघेणी स्टंटबाजी. स्टंट करताना रिक्षा अचानक पलटी. व्हिडिओ व्हायरल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.